इकडे सकाळी सकाळी हे पीठ गाळून ठेवलेलं आहे पुरणाचं, पुरणपोळ्या करण्याचं, म्हणजे कालच गाळून ठेवलं आहे. साराचा मसाला अर्धा काढला, अर्धा बाकी. इकडे कुकरला डाळ शिजलेली आहे पुरणाची. इकडे चहा ठेवला आहे. तर इकडे मस्तपैकी दूध छान तापवून ठेवले थंड व्हायला, शिकरण करण्यासाठी रामफळाचं. सगळी आवरावर चालली आहे. तर इथे मिस्टरांची छान देवपूजा वगैरे झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे गायत्री मंत्र लावलेला आहे देवघरामध्ये. आमच्या घरामध्ये रोज गायत्री मंत्र चालू असतो. तेच धुवून घेतली का बरं ती काठी? नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे मिस्टरांची चालली काहीतरी लगबग. त्यांनी मला रामफळ आणून दिली आत्ताच. आणि नवरीबाई आमची तयार झाली. हॅलो नवरीबाई. नवरीबाई बघा, नवरीबाईने मेकअप करून चाललाय नवरीबाई यात्रेला. नको ती गाडी कशाला नेतोय? शूटिंग चांगली आहे. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर गुढीपाडव्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, मला टाकायला जरा लेट झालं. तर सकाळी सकाळी घरामध्ये माझं पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. रोहिणीची, माझी, मिस्टरांची आवरावर चालली होती. पिल्लूनी व तेजसने थोडी मदत केली आणि आता पिल्लू छानपैकी मेकअप करून सिन्नरमध्ये शिवाजी चौकात आमच्या शोभायात्रा असते तिथे आलेलं आहे. तर तिथलं हे शूटिंग आहे. तर या शोभायात्रामध्ये भरपूर शहरातील तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सामील होतात. तर ही शोभायात्रा सकाळी शिवाजी चौकातून 7:30 वाजता निघते. ढोल पथक असतं, लेझिम पथक असतं आणि भरपूर तरुण तरुणी वेगवेगळ्या वेशभूषा करून या यात्रेत दिसतील तुम्हाला.
सर्व मान्यवरांना विनंती करतो. अशा प्रकारे सिन्नर येथील शिवाजी चौकातून मिरवणुकीची सुरुवात झाली आणि तिथेच मिरवणुकीची सांगता झाली. नंतर तेरस व पिल्लू सिन्नर येथील गोंदेश्वर येथे गेले. तिथे त्यांनी दर्शन वगैरे केलं, फोटोशूट केले आणि नंतर ते घरी आले. तोपर्यंत माझा भरपूर स्वयंपाक झाला होता. तर इथे फ्रीजमध्ये मी रामफळाचं शिकरण करून ठेवलेलं आहे थंड व्हायला. तिथं भज्यांचं मस्त पीठ कालवलं आहे मी. त्यात मस्त कांदा कोथिंबीर टाकलेली आहे. सकाळी तापत ठेवली. आता मस्तपैकी भजे नाही बघायचं पापड्या वगैरे तळून घेते. इथे मी कडे तेल तापत ठेवलेले आणि हे नागलीचे पापड तुम्हाला मी तळून दाखवते. हे बघा हे पापड लाल बुंद असे छान झालेले हे बघा. इथे नागलीच्या पापड्या तळती मी. नागलीच्या पापड्या केल्या मी ह्यावर्षी. त्याची रेसिपी अजून टाकली नाही त्याचा व्हिडिओ. इथे तांदळाच्या पापड्या हे पण बघू शकता तुम्ही. अतिशय टम्म असे पापड ठेवलेले. अशा प्रकारे नागलीचे आणि तांदळाचे पापड मी आहे. आणि इथे मस्तपैकी श्रुतीने छोटीशी रांगोळी काढलेली आहे. गुढी पाडवा तुळशी जवळ काढलेली आहे. आणि इथे आहे आमची गुढी. बघा मी गुढीवरनं ग्लास ठेवत असतो. याचं कारण आहे एक वेगळं. आणि सगळा स्वयंपाक करून झाला आहे. तरुणी भांडे लावून देऊ राहिली कारण पेलोणी भांडे घासले होते ते लावायचे बाकी होते. तरुणी भांडे लावती. आणि बघा इथे आहे नैवेद्य भरलेले आहे. सर्व नैवेद्य भरले. इकडे भात पोळ्या हे बघा. हे मस्तपैकी मी रामफळाचं शिकरण केलं आहे. पातेल्यामध्ये सार आहे. इकडे पापड्या भजे वगैरे आहे. आता मी नैवेद्य दाखविते आणि आरती करते. चला इथे सर्व छान स्वयंपाक तयार झालेला आहे मस्तपैकी. इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे माझा सगळा. तर इथे गुढीला आपण नैवेद्य दाखवून झालाय. इथे आहे आमची गुढी. तुळशी मातेचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि सर्व स्वयंपाक वगैरे झाला. नैवेद्य झाला. पूजा आरती झाली आणि मिस्टरांना जेवायला वाढून दिलं. आणि आता रोहिणी आणि मिस्टर श्रुती पिल्लू जेवते आणि मी चालले बाहेर जेवायला. तर चला. तर मला आणि गिरूला जेवायला आहे. मला सुहासनं आणि गिरूला कुमारिका. तर आम्ही चाललो आहे जेवायला. चल गिरू. आणि इथे आहे गिरू. गिरू तो रोमाल तोंडात निघालायचं. हाय कर. हाय कर ना. ते बघ आता गुरु वेळासारखी झाली. लहानपणी चांगली हाय करायची. आता वेळासारखी करते. वेळ का वेडी. म्हणे इथे शिवनेरी बंगला. इथे मी आली जेवायला कारण मी छान गुढी काढली मस्त आहे बघा. मस्त रांगोळी वगैरे काढली आहे. चला तुला पण खूप खूप शुभेच्छा भाऊ. श्रेयस नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा मी तर कळ मी बाबींकडे जेवायला आली आहे. चल
त्यांनी छान पूजा वगैरे म्हणली ही बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा हे आणले मी मस्त आहे. साड्या घाटाच्या. कोणते ह्या का? हा अरे वा छान आहे. कुठे घेतले? आता आणले ना तिकडनं. हा ना. हा माऊरला गेलो ना तेव्हा. हां हां हां. तर इथे मामींनी सुवासनीसाठी मस्तपैकी हे बघा हात पाय धुवायला लावले, पण मला काही आवडत नाही, मी त्यांना हात धुवायला लावले. हे घे. गिरू आमची गिरू पा गिरू गिफ्टला माहिती आहे. गिरू बघा कशी पाय धुते. आशीर्वाद दे बरं का बेटा. पाय पुढं केली. मामींनी मस्त गिरूची पूजा केली, हातपाय धुतले, हळदी कुंकू लावून पूजा केली गिरूची छान. गिरू आशीर्वाद दे बेटा, आशीर्वाद दे. दे ना, दे ना. तर माझा अवतार कसा छान आहे हो. छान आहे, छान आहे, छान आहे. मामींनी मस्तपैकी ओटी मला ओटी भरून दिली आणि हे बघा गिरूला पण त्यांनी मस्तपैकी हार दिलाय. गिरू हार आवडला तुला? आणि इथे मस्तपैकी आता मी जेवायला बसली आहे मामींच्या इथे. त्यांनी पण मस्तपैकी पुरणपोळी, रामफळाचं शिकरण, पापड्या, साल, भात, भजे केले. त्यांनी गिरूला पण जेवायला दिलं. गुरु एवढं खाशील का? थोडं थोडं एक थेंब. बस 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 साईडला टाकते मग तिला जसं बस बस. गिरू जेवण कर बेटा आता तू पण. नमस्कार कर. ओम नमः शिवाय बन. ओम नमः शिवाय. तर चला आता इथे मी आणि गिरू जेवण करते. मामी नंतर बसणार आहे कारण त्यांचं काम आवलं शेले जेवत नाही. आणि गिरू बघा छान जेवायला बसले. गिरू जेवा बाई मस्त पैकी. शिकरण गावामध्ये जेवण करून झालं आणि आता इथं रवणीचे आणि पिल्लूचे भांडे बनवले. अशा प्रकारे झाला आमचा गुढीपाडवा साजरा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.